नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। तर अलीकडेच पोलीस भरतीची ऍड आलेली आहे, तर काय त्या अनुषंगाने मग आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पीवायक्यू सिरीज घेऊन येईन। तर आज आपण काय तर रायगड पोलीस जिल्हा भरती जो काही पेपर झाला होता तर त्याचं काय आपण अनालिसिस पाहणार आहोत। सो रायगड पोलीस भरती 2023 चा जो पेपर झाला त्याचं काय आपण गणित आणि बुद्धिमत्ता या काय पेपरचे विश्लेषण पाहणार आहोत। सो काय तर पहिलाच प्रश्न होता की काय 6 अंकी सर्वात मोठी व 6 अंकी सर्वात लहान संख्या याची काय बेरीज किती। ठीक आहे, तर काय 6 अंकी जर सर्वात मोठी संख्या बघितलं तर कोणती आहे? 9 9 9। ठीक आहे, 6 अंकी पाहिजे ना, 9 9 आणि 9। ठीक आहे, किती 99 एकक दशक शतक हजार दशक लक्ष। ठीक आहे, तर 9,99,999 ही काय झाली तर 6 अंकी सर्वात मोठी संख्या झाली। ओके, त्यानंतर काय की 6 अंकी सर्वात लहान संख्या। ठीक आहे, तर 6 अंकी सर्वात लहान संख्या कोणती होईल? 1 0 0 0 0 किती झाले? 0। ठीक आहे, 1 2 3 4 5 6। ओके, तर यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची। ओके, सो आपण करायची याची बेरीज। तर काय होईल? 9 9, त्याच्यानंतर पुन्हा 9, हे 9 आणि हे 9 आणि हे 9 आणि 1 10। तर किती उत्तर आलं आपलं? एकक दशक शतक हजार दशक लक्ष दशलक्ष 10,99,999 हे काय येईल आपलं उत्तर येईल। ओके, ठीक आहे, तर काय 6 अंकी सर्वात मोठी व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल तर 10,99,999 हे उत्तर येईल। ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू। तर काय एका शाळेची सहल मुंबई येथे जाणार आहे। ठीक आहे, एका मुलाचा सहलीचा खर्च किती आहे तर 950 रुपये येतो। किती? 950 रुपये येतो। ठीक आहे, त्या शाळेत एकूण किती तर 120 मुले सहलीला जाणार आहेत, तर सर्व विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च किती येईल? ठीक आहे, ओके, किती एका मुलाचा खर्च किती येत आहे? एका मुलाचा खर्च येत आहे 950 रुपये येत आहे। ठीक आहे, तर त्या शाळेत एकूण किती मुलं आहेत तर 120 मुलं आहेत। ठीक आहे, तर 120 मुलं जर जाणार आहेत तर सर्व विद्यार्थ्यांचा खर्च किती येईल? ठीक आहे, तर आपण त्याला काय करू? क्लास मल्टिप्लिकेशन करू। ठीक आहे, तर एक्स याच्यासोबत जाईल आणि हे काय 950 गुणिला किती 120। ओके, तर आपण याचा गुणाकार कसा करायचा? तर आपण 950 गुणिला 120 करणार का? नाही, तर बिलकुल सिंपल करायचा 95 गुणिला 12। ठीक आहे, तर याचं कॅल्क्युलेशन करायचं 0 0 सोडून द्या। ठीक आहे, हे 2 शून्य आपण लिहून घ्यायचे आधीच। हा, आता 12 9 किती? 12 9 झाले 108। ठीक आहे, आणि वाचलेला एक 0। ठीक आहे, आणि 12 पंचे किती 60, 0 8 6 14 4 हात चालला 1, ते किती 11 40। तर हे 11 40 इथे लिहून टाकायचे। किती झाले मग? एकक दशक शतक हजार दशक लक्ष, ते 1,14,000 काय हा सहलीचा खर्च येईल। ठीक आहे, किती 1,14,000 हे काय येईल तर सहलीचा खर्च येईल। ओके, प्रश्न क्रमांक 3 काय तर एक ट्रेन ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत काय ताशी 45 किलोमीटर प्रति तास ठीक आहे काय करते तर या वेगाने जाते। जर ए ते बी या ठिकाणामधील अंतर जे आहे ते 225 किलोमीटर असेल तर ट्रेन ए ला या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत पोहोचायला किती तास लागेल। ठीक आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे तर टाइम कोणाचा तर ए चा टाइम काढायचा आहे। ओके, सो त्याआधी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दिल्या आहेत तर ट्रेन ए या ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत ताशी म्हणजे ए ची स्पीड दिली आहे। ठीक आहे, स्पीड ऑफ ए आपल्याला माहित आहे। ठीक आहे, म्हणजे ए चा वेग आपल्याला माहित आहे, ए ट्रेनचा वेग किती आहे तर 45 किलोमीटर प्रति तास हा ए ट्रेनचा काय स्पीड आहे। ओके, त्यानंतर काय तर ए या बी ठिकाणामधील अंतर किती आहे तर डिस्टन्स बिटवीन टू स्टेशन म्हणजे दोन स्थानकामधील अंतर किती आहे तर 225 किलोमीटर। ओके, असून काय ट्रेन ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत पोहोचायला किती तास लागतील। ओके ओके, तर आपल्या सगळ्या गोष्टी माहित आहेत। तर आपण काय करू डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम हा फॉर्म्युला यूज करू। तर डिस्टन्स किती आहे तर 225 किलोमीटर हे डिस्टन्स आहे, स्पीड आहे 45 आणि आपल्याला काय काढायचं आहे तर टाइम काढायचा आहे। ओके, तर 45 चा भाग 225 मध्ये जाते का तर आधी आपण डायरेक्ट येणार नाही तर आपण 5 चा भाग देऊ। ठीक आहे, तर हे 5 9 45 5 24 आणि 5 5 45। ठीक आहे, तर 9 5 45, तर किती वेळ लागेल? टाइम किती येतं तर 5 तास एवढा वेळ लागेल। ओके, तर उत्तर काय येईल आपलं 5 तास हे आपलं उत्तर येईल। ओके, आता काय प्रश्न क्रमांक 4 आहे। ठीक आहे, एका शेतकऱ्याने काय मिरचीच्या रोपांचे 150 ट्रे आणले। ठीक आहे, प्रत्येक ट्रे मध्ये किती तर 35 रोपे होती। त्याने एका ओळीत 25 याप्रमाणे ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली तर त्या रोपांच्या किती ओळी आल्या। ठीक आहे, तर एका शेतकऱ्याने काय केला मिरचीच्या रोपांची किती
150 ट्रे आणले, ठीक आहे, 150 ट्रे आणले, ठीक आहे. प्रत्येक ट्रे मध्ये किती, तर 35 रोपे होते, ठीक आहे. तर आपण काय करायचं, तर शून्य घ्यायचा नाही गुणाकार करताना, तर 35 गुणिले 15 करू, ठीक आहे. तर 15चा गुणाकार 3 सोबत 15 तिरी 45 म्हणजे 450 आणि 15 पाचा 75, ठीक आहे. 5शी 5 7 5 12शी 2 हात चालला 1 किती झाले 525 आणि हे शून्य, ठीक आहे, 5250, ठीक आहे. तर 150 ट्रे मध्ये होते, प्रत्येक ट्रे मध्ये 35 रुपये, तर एकूण रोपे किती झाली, एकूण रोपे किती झाली, तर 5250 रुपये झाली. ओके. तर काय म्हणते त्याने, एका ओळीत 25 याप्रमाणे ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली, ठीक आहे. तर आता काय 2550 एवढी काय रोपे आहेत, ठीक आहे. तर त्याने काय 25 याप्रमाणे काय ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली, तर 25चा भाग देऊन देऊ आपण याला. तर काय 25 एके 25, 25 दुने 50, 25 तिरी, तर 25 दुने 50, ठीक आहे, 25 दुने 50 उरले किती 25, ठीक आहे. म्हणजे हा शून्य राहील, नंतर घेऊ आपण त्याला, ठीक आहे. तर 25 एके 25, 25 मधून 25 गेले शून्य, वरून आला शून्य, तर 25 शून्य शून्य, तर किती, तर त्याने किती रुपयाच्या किती ओळी लावल्या, तर त्याने 210 ओळी लावल्या. किती ओळी लावल्या, 210 ओळी लावल्या, ठीक आहे. 150 ट्रे होते, 150 ट्रे मध्ये 35 रुपये होते, ठीक आहे. तर 150 गुणिले 35 केला तर किती टोटल रुपये होते तुमच्याकडे 2550. आता या 2550 रोपांना आपल्याला काय करायचं आहे, तर 25 याप्रमाणे सर्व रोपे आपल्याला शेतात लावायचे आहे. तर किती ओळी तयार होतील, तर याच्या 210 ओळी काय होतील, तयार होतील. ओके. हा, नेक्स्ट क्वेश्चन काय, तर एका इमारतीवरील टाकीची धारकता किती आहे, तर 3000 लिटर आहे. त्या इमारतीत किती 16 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाने काय दररोज 225 लिटर पाणी वापरले, ठीक आहे, 225 लिटर काय पाणी वापरले. तर त्या टाकीत पाणी सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती लिटर पाणी कमी पडेल, ठीक आहे. तर पाणी किती कमी पडेल हे आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. आता त्या इमारतीत टाकीची धारकता किती आहे, कॅपॅसिटी किती आहे, तर 3000 लिटर आहे. आणि या त्या इमारतीत किती 16 कुटुंबे राहतात, ठीक आहे. तर प्रत्येक कुटुंबाने दररोज किती 225 लिटर पाणी वापरले. ओके. ऍक्च्युली किती आहे त्याची कॅपॅसिटी टोटल 300 लिटरची, आपला 3000 लिटरची काय कॅपॅसिटी आहे. ओके, 3000 लिटरची कॅपॅसिटी आहे. आता 16 कुटुंबे काय करतात, तर 16 कुटुंबे काय 225 लिटर पाणी यूज करतात, ठीक आहे. तर सिंपल 16 दुने काय करा 32 करा. आता हे 2 वाचले त्याचं 2 शून्य देऊन द्या. 16 दुने किती 32, ठीक आहे, 32 आणि वाचलेला 1 शून्य देऊन द्या. 16 पंचे 80, 0 अशी 0, 8 आणि 2 10 अशी 0 हात चालला 1, 3 2 5 1 6 आणि वरून आले किती 3600, ठीक आहे. आता कॅपॅसिटी किती आहे बरं 3000 लिटर आहे आणि त्यांनी यूज किती केलाय 3600 लिटर, ठीक आहे. तर काय म्हणतात, तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती लिटर पाणी कमी पडेल, तर किती, आता ऍक्च्युली 3000 लिटर पाणी आहे आणि हे यूज किती करताय 3600 लिटर, तर किती कमी पडत आहे 600 लिटर पाणी काय पडत आहे, तर कमी पडत आहे, ठीक आहे. तरी काय करतो मी 3600 लिटर मधून काय 3000 लिटर वजा करायचं, ठीक आहे, ठीक आहे. ऍक्च्युली किती कॅपॅसिटी आहे 3000 लिटर, पण यूज किती करताय 3600 लिटर, ठीक आहे. तर 600 लिटर पुन्हा पाणी लागेल ना, म्हणजे कमी किती पडत आहे, तर 600 लिटर पाणी काय होत आहे, तर कमी पडत आहे. ओके, सो त्याचं उत्तर काय येईल 600 लिटर हे उत्तर येईल. ओके. तर प्रश्न क्रमांक 6 काय होतं, तर विधानात्मक एक प्रश्न होता, ठीक आहे. तर एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात, हे विधान काय चूक आहे की बरोबर आहे, तर हे विधान अगदी बरोबर आहे, ठीक आहे. आता बघा हा झाला आपला वर्तुळ, ठीक आहे. तर वर्तुळाची ही झाली काय, याला म्हणतो आपण डायमीटर, म्हणजे काय झाली ही व्यास झाली. ओके, याला काय म्हणतो आपण व्यास. ओके. आणि हा सर्कल आहे, ठीक आहे. सर्कलच्या रेडियसला आपण काय म्हणतो, तर याला म्हणतो आपण त्रिज्या, याला काय म्हणतो त्रिज्या, ठीक आहे. एरिया ऑफ सर्कल तर तुम्हाला माहित असेल, क्षेत्रफळ ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर पाय आर स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर, हा काय त्याचा सूत्र आहे. ओके. सो आता प्रश्न काय की एका वर्तुळाचे सर्व व्यास, ठीक आहे, हा व्यास आला, ठीक आहे, त्याच्यानंतर हा व्यास आला, हा व्यास आला, ठीक आहे. याच्यात खूप मल्टिपल काय होतात व्यास तयार होतील, ठीक आहे. आता काय मल्टिपल व्यास तयार होतील, ठीक आहे, असा एक व्यास आला. ओके. तशा प्रकारे काय भरपूर तुमचे काय व्यास तयार होतील, तर ते समान लांबीचे असतील का, तर सगळे काय असतील समान लांबीचे असतील, ठीक आहे, काय असतील समान लांबीचे असतील. तर हे स्टेटमेंट काय असेल बरोबर असेल. ओके. हा, त्यानंतर काय प्रश्न क्रमांक 7. ओके. मुंबईहून रात्री 10 वाजून काय 15 मिनिटांनी निघालेली रेल्वे नागपूरला कधी तर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली, ठीक आहे. तर या प्रवासात किती वेळ लागला. ओके. आता काय झाली तर मुंबई, ठीक आहे, हे काय मुंबई आहे, ते मुंबईला किती तर 10 वाजून 15 मिनिटांनी किती 10 वाजून
15 मिनिटांनी निघाली रेल्वे. कुठे? तर ही निघाली आता आपल्या नागपूरला. ठीक आहे, नागपूरला. आणि किती वाजता पोहोचली ते? तर 1:40 कुठे पोहोचली? तर कुठे पोहोचली? तर हे नागपूरला पोहोचली. तर ही रात्री निघली आणि दुपारी म्हणजे सकाळी दुपारी पोहोचली. ठीक आहे, ओके. सो आता रात्री 10:15 आणि सकाळी 10:15. ठीक आहे, 10:15 म्हणजे टोटल किती तास झाले तुमचे? 12 तास झाले. ठीक आहे, किती झाले? 12 तास. आता 12 तास, आता याच्यामध्ये तुम्ही 45 एड करा. 45 म्हणजे 15 अधिक 45 म्हणजे काय? टोटल हे 11 वाजले मग इथे. ठीक आहे, 45. ठीक आहे, 45 प्लस जर केला आपण मिनिट तर किती वाजले? 11 वाजले. ओके, काय झाले? 11 वाजले. आता 11 नंतर काय? 12. ठीक आहे, 12 नंतर 1 नंतर काय? 40. ओके, तर हे 12 आणि 1 किती? याच्यामध्ये 1 तास. ओके, 12 आणि 1 याच्यामध्ये किती? 1 तास आणि प्लस हे 40 मिनिट. ओके, तर किती झाले? 2 तास झाले आणि सुरुवातीचे किती? 12 तास म्हणजे टोटल किती? 14 तास झाले. आणि मिनिट, आता बघा मिनिट किती? 45 आणि 40 म्हणजे किती होतील? 85 मिनिट होतील. ठीक आहे, तर 85 मध्ये आपल्याला किती काढावे लागतील? तर 60 काढावे. मग येते काय होते? 60 राहते. वाचले किती? 85 मधून आपण 60 काढले म्हणजे 1 तास वजा केला तर उरले किती आपल्याकडे मिनिट? 25 मिनिट उरलेले आहेत. ठीक आहे, तर हा 1 तास आपण पुन्हा याच्यात एड करू. किती झाले? 15 तास. ओके, 15 तास आणि हे 25 मिनिट म्हणजे किती वेळ लागला टोटल? 15 तास 25 मिनिट. काय? 15 तास 25 मिनिट एवढा वेळ लागेल. कुठून? तर मुंबईवरून नागपूरला पोहोचण्यासाठी एका ट्रेनला किती? तर 15 तास 25 मिनिट लागेल. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 8 काय? तर 8 सेंटीमीटर लांब व 3 सेंटीमीटर रुंद असणाऱ्या काय आयताची परिमिती किती? ओके, ठीक आहे, हा झाला आयत ज्याला आपण रेक्टँगल म्हणतो. ही झाली लेंथ आणि ही झाली ब्रेथ. ठीक आहे, तर आता परिमिती आपल्याला काढायची. परिमिती म्हणजे काय? तर सर्वांची बेरीज होते. ठीक आहे, आता लेंथ किती आहे? तर 2 आहेत आणि लांबी किती? 2 आहे आणि रुंदी किती आहेत? 2 आहेत. ठीक आहे, तर 2 लांबी आणि 2 रुंदी. ठीक आहे, तर याच्यामधून कॉमन काय निघाल? तर 2 कॉमन निघले. लेंथ प्लस ब्रेथ म्हणजे काय? लांबी अधिक रुंदी. ठीक आहे, हा झालं काय? परिमिती. काय झाली? हे परिमिती झाली. सो आपल्याला काय काढायचं? परिमितीच काढायची. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आता? परिमिती. ओके, तर 2. आता आपलं काय? लांबी किती आहे? लेंथ किती आहे? तर आपली 8 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, किती आहे? 8 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर काय? तर ब्रेथ म्हणजे रुंदी किती आहे? तर 3 सेंटीमीटर आहे. 3 सेंटीमीटर. ओके, सो हे 2 8 अधिक 3 किती? तर 11. तर परिमिती किती झाली आपली? 11 दुने 22 सेंटीमीटर. ठीक आहे, तर परिमिती किती झाली? 11 दुने 22 मीटर. ही काय झाली? आपली परिमिती झाली. ओके, प्रश्न क्रमांक 9 काय? तर शुभमचे आजचे वय किती? वय 12 वर्ष आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय किती? तर 42 वर्ष आहे. शुभमची आई त्याच्या वडिलापेक्षा किती? तर 6 वर्षांनी लहान आहे. तर शुभमच्या आजच्या वयाचे काय? आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर किती राहील? ठीक आहे, तर काय? आईचे वय काय? तर शुभमच्या आजच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला काढायचे. ठीक आहे, हे आपल्याला काढायचं आहे. ओके, सो काय? शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे. ठीक आहे, शुभमच्या वडिलांचे आजचे वय. ठीक आहे, शुभमचे आजचे वय किती? 12 वर्ष. शुभमचे जे वडील आहे तर मी त्याला 1 डिनोट करतो. तर वडिलांचे वय किती आहे? 42 वर्ष आहे. शुभमची आई जी आहे ते काय? तर त्यांच्या वडिलापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे, आता याच्यामधून 42 मधून 6 वजा करा. ठीक आहे, 42 मधून 6 गेले किती राहिले? तर हे राहिले 2 आणि ते 4 म्हणजे किती? 36. ओके, तर शुभमच्या आईचे वय किती आहे? 36 आहे. ओके, तर शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आता शुभम किती आहे? 12 वर्षाचा आहे. ओके, शुभम किती आहे? 12 वर्षाचा आहे आणि आईचे वय किती मिळाले आपल्याला? 36. तर यांचा रेशो काय येईल? 12 1 12 आणि 12 3 36. हे काय येईल? यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा खूप सोपी प्रश्न होता. ठीक आहे, तर आपण याच्यात काय काढले? तर शुभमचे आजचे वय दिले होते 12 वर्ष आणि शुभमच्या वडिलांचे वय दिले होते 42 वर्ष. ठीक आहे, तर शुभमची आई त्याच्या वडिलापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. आता त्याचे वडील जर 42 वर्ष असतील तर मग त्याची आई किती वर्षाची राहते? तिथून 6 वर्ष मायनस करायचे म्हणजे किती होईल? त्याची आई 36 वर्षाची होईल. ठीक आहे, आता शुभम किती वर्षाचा आहे? 12 वर्षाचा आहे आणि त्याची आई किती वर्षाची आहे? 36 वर्षाची आहे. तर त्यांचा रेशो काय होईल? तर मग 12चा भाग द्यायचा. किती? 12 1 12 12 3 36 आणि 12चा भाग 36 मध्ये किती वेळ जाईल? 3 वेळा, म्हणून एकाच 3 हा काय आपले गुणोत्तर येईल. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 काय? तर सोहमला
त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण किती 40 मेसेजेस आले. ओके, आता त्यापैकी काय तर 80% संदेश हे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती संदेश आले. ठीक आहे. ओके, त्याला टोटल किती मेसेज आले तर 100% मेसेज आले. ओके, तर 100%पैकी काय 100%पैकी 80% संदेश जे होते ते काय वाढदिवसाची शुभेच्छा देणारे होते आणि 20% जे होते संदेश ते काय होते तर शुभेच्छा व्यतिरिक्त होते. ठीक आहे, ज्याचे काही एखाद्या फॉर्म वगैरे भरला असेल किंवा दुसरे काही कंपनीचे मेसेज वगैरे असेल. ठीक आहे, आणि 80% जे मेसेज होते ते त्याच्या बर्थडे रिलेटेड होते. ठीक आहे, म्हणजे त्याच्या वाढदिवसानिमित्त होते आणि बाकीचे अदर मेसेज होते. ठीक आहे, तर त्याच्या काय सोहमला त्याच्या वाढदिवसाची एकूण 40 मेसेजेस आले. ठीक आहे, आता 40 मेसेजेस आले. ठीक आहे, तर 40चे 80%, 40चे 80% किती 40चे 80% जर तुम्ही काढला. ठीक आहे, तर हा शून्य कटला हा, तर 4 8 32, तर किती हे होतील 32 मेसेज जे आहेत ते त्याला वाढदिवसानिमित्त आले आणि उर्वरित जे आहेत हे 8 मेसेज त्याला काहीतर वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या व्यतिरिक्त संदेश आलेले होते. तर त्याला 8 जे मेसेज होते किती 8 मेसेज जे होते ना ते त्याच्या बर्थडे विशशी संबंधित नव्हते. तर त्याला किती बर्थडे संबंधित किती आले होते तर 32 शुभेच्छा आल्या होत्या. ठीक आहे, 32 विशेष आल्या होत्या आणि 8 मेसेज जे आहेत ते कशा संबंधित होते तर ते वाढदिवसाच्या व्यतिरिक्त त्याला त्या शुभेच्छा आल्या. म्हणजे वाढदिवसाच्या व्यतिरिक्त 8 जे मेसेज होते ते त्याला आले होते. ठीक आहे, आणि 32 मेसेज जे होते ते कसे होते तर त्याच्या वाढदिवसा संबंधित होते. ठीक आहे, कधी जर असे प्रश्न आले तर आधी 100% घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग सॉल्व्ह करायचं, ते खूप इझिली होऊन जाईल. ओके, आता प्रश्न क्रमांक 11 काय तर मीनाबाईंना ठोक व्यापाऱ्याकडून काय तर 30 साड्या 9,750 रुपयांना खरेदी केल्या. ठीक आहे, मीनाबाईंनी काय केलं तर ठोक व्यापाऱ्याकडून काय 30 साड्या 9,750 रुपयांना खरेदी केल्या व त्या सर्व साड्या त्यांनी किती 460 रुपयांना 460 रुपयाला एक या दराने त्या विकल्या. ठीक आहे, तर या व्यवहारात त्यांना किती रुपये नफा झाला. ठीक आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे तर नफा काढायचा आहे. मीनाबाईंनी काय झालं तर ठोक व्यापाऱ्याकडून काय 30 साड्या घेतल्या किती 9,750 रुपयाला, 30 साड्या 9,750 रुपयांना खरेदी केल्या. ठीक आहे, तर त्याचा गुणाकार कसा करायचा तर 0 थोडा वेळ बाजूला काढा. ठीक आहे, 2 0 काय करायचं आपण बाजूला काढायचं. 3चा फाडा घ्या, 3 5 15 5 घ्या, हातचा आला 1, 3 7 21 1 22 2, हातचा आला 1, 3 9 27 आणि 1 28. ठीक आहे, एकदा पुन्हा क्रॉस चेक करून घेऊ. 3 5 15 5 हे 2 0 आपण लिहिले. 3 5 15 5 हातचा आला 1, 3 7 21 अधिक 1 22 22 2 हातचा आला 1, 9 3 27 आणि 1 28. ठीक आहे, तर हे किती रुपयाच्या साड्या झाल्या टोटल 30 साड्या 30 साड्या ज्या आहेत त्या किती 9,750 रुपयांना खरेदी केल्या. ओके, म्हणजे 1 मिनिट 9,700 याचा गुणाकार करायची काही गरज नाही. खरेदी जी आहे ते किती आहे 9,750 रुपये ही आपली खरेदी आहे. ओके, व त्या सर्व साड्या काय त्यांनी 460 रुपयांना एक म्हणजे एक साडी किती 30 रुपयाची तशा किती 460 साड्या. ओके, आता इथे आपण गुणाकार करू. ठीक आहे, तर 0 0 आधी लिहून घेऊ आपण. 3 छक 1808 हातचा आला 1, 3 चौ 12 12 ने 1 13. ठीक आहे, एकदा पुन्हा गुणाकार, हे 2 0 झाले आपले. ठीक आहे, 3 3 18 म्हणजे 3 छक 1808 हातचा आला 1, 3 चौ 12 ने 1 13 किती 13,800 रुपये. ठीक आहे, तर हे काय झाली तिची विक्री झाली. विक्री किती झाली 13,800 रुपये ही काय झाली विक्री झाली. आता आपल्याला काय काढायचं नफा काढायचा आहे. ठीक आहे, आपल्याला काय काढायचा आहे नफा काढायचा आहे. तर नफ्याचे सूत्र काय तर नफा बरोबर काय विक्री किंमत मायनस खरेदी किंमत भागीला खरेदी किंमत. तर रुपये पर्सेंटेज काढायचा आहे का तर त्यांना किती रुपये नफा झाला. ठीक आहे, तर नफा आपल्याला फक्त नफा काढायचा, पर्सेंटेज काढायचे नाहीत. ओके, सो काय 13,800 रुपयाला विक्री किंमत झाली आणि खरेदी किंमत किती होती तर 9,750. ठीक आहे, तर यांचा आपण जर फरक काढला तर आपल्याला काय नफा मिळून जाईल. ठीक आहे, तर 13,800 मधून काय तर 9,750 आपण वजा करायचे. ओके, 0 0 10तून काय इथं 0 म्हणून 5 जातील का नाही तर आपल्याला काय उसने घ्यावे लागतील. तर इथे होतील 7 आणि इथे होतील 10. 10 मधून 5 गेले किती राहिले 5, 7तून 7 गेला 0 आणि 13 मधून 9 गेले तर किती 9च्या समोर मोजा 13, 9 9 ने 4 किती होतात तर 9 ने 3 12, 9 ने 4 13, तर ठीक आहे 4. ठीक आहे, 13 मधून 9 गेले किती राहिले तर 4 राहिले. ठीक आहे, सो उत्तर किती येईल तुमचं 4,050 रुपये हा काय होईल तिला नफा होईल. पण मीनाबाईंना काय होईल हा नफा होईल. किती रुपये तर 4,050 रुपये हा काय होईल नफा होईल. ठीक आहे, हे तुमचं उत्तर येणार. त्यानंतर काय तर प्रश्न क्रमांक 12, एका आयताची लांबी ही
त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने काय जास्त आहे. ठीक आहे, एक आयत आहे. ओके, हे आयत आहे. आयताची झाली लांबी. लांबी काय, लांबी ही रुंदीपेक्षा त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा, ठीक आहे, रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने काय जास्त आहे. ठीक आहे, तिपटीपेक्षा काय तर 2 सेंटीमीटरने जास्त आहे. तर त्याच्या आयताची परिमिती किती आहे, 76 सेंटीमीटर असल्यास आपल्याला लांबी काढायची आहे. ठीक आहे, लांबी काढायची आहे आपल्याला. काय काढायची आहे, लांबी. ठीक आहे, लांबी म्हणजे काय, लेंथ आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला माहित आहे की आयताची परिमिती काय, आयताची परिमिती तर 2 गुणिला लांबी अधिक रुंदी. ठीक आहे, सो आपल्याला काय काय दिलं आहे या इक्वेशन मध्ये, तर लांबी दिली आहे. ठीक आहे, रुंदी आपल्याला माहित नाही. ठीक आहे, आपल्याला काय माहित आहे, तर परिमिती माहित आहे. तर आयताची परिमिती किती आहे, तर 76 ही काय परिमिती आहे. इथे 2 लिहू आपण. आता आपल्याला काय लांबी किती दिली आहे, तर 3b म्हणजे 3 रुंदी अधिक 2 अधिक रुंदी. ओके, सो आता 2चा भाग आपण इथे 76 मध्ये देऊन देऊ. तर 2 तिरी 6 होईल. ठीक आहे, उरला काय, 7 मधून 6 गेला, 1 उरला, वरून आले 16. तर 2 8 16. तर इथे किती आले, 38. ठीक आहे, इथे 38 आले, 2 कटले. हे 3b आणि b हे किती होतील, 4b होतील, अधिक हे किती 2. ओके, तर आता हे 2 आहे तिकडे, तर प्लस मध्ये इकडे गेला का होईल, मायनस मध्ये होईल. ठीक आहे, तर इथे इकडे गेला का होईल, मायनस होते. 38 मधून 2 गेले. ठीक आहे, 38 मधून 2 गेले किती राहिले, तर 38 मधून 2 गेले किती राहिले, तर इथे राहिले 36. ओके, किती 36 राहिले. आणि इकडे काय, तर हे 4b राहतील. ठीक आहे, 4b आणि इथं बी 4b लिहितो. ओके, सो आता काय होईल, हा 4 जो आहे हा मल्टिप्लाय मध्ये आहे 4b, तर हा इकडे गेला काय होईल, इथं भागाकार होईल. ठीक आहे, सो b इज इक्वल टू काय होईल, 36 भागीला 4. आता तुम्ही काय करा, 4चा भाग 36 मध्ये द्या, किती होईल, 4 9 36. तर b ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 9 मिळाली. तर आपल्याला काय काढायची आहे, लांबी काढायची. ओके, तर लांबी काय आहे, तर लांबी काढायची आहे, तर 3 गुणिला b किती आपलं 9 आहे, 9 आणि हे किती आहे 2. ठीक आहे, 9 गुणिला 2, 9 तिरी किती 27, 27 अधिक 2 हे किती झाले, 27 आणि 2 हे किती झाले, तर 29. तर हे आपली लेंथ किती येईल, तर 29 एवढी येईल. ठीक आहे, आपल्याला लांबीच काढायची होती. ठीक आहे, तर लांबी किती येईल, तर 29 एवढी लांबी येईल. हे तुमचं काय उत्तर असेल. ओके, प्रश्न क्रमांक 13 काय, तर एका मोबाईलची खरेदी किंमत 16,000 रुपये आहे. ठीक आहे, किती 16,000 रुपये आहे. असे किती 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील. ओके, सो एका मोबाईलची किंमत किती रे, 16,000 रुपये. किती 16,000 रुपये. असे किती आपल्याला मोबाईल घ्यायचे आहेत, तर 13 मोबाईल. तर 13 मोबाईलची काय एकूण किंमत किती, तर आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे, तर x गुणिला 1 x होईल. ठीक आहे, त्यानंतर 13 गुणिला 16,000, 13 गुणिला काय 16,000 आपण करू. तर सिंपल काय, आधी 3 शून्य घेऊन घ्यायचे. आपला सिंपल ट्रिक आहे, 3 शून्य घेऊन घ्यायचे. ठीक आहे, मग 13चा फाळा 6 वेळा म्हणायचा. 13 छकम 78 8 हातचे आले किती 7. 13 1 13, 13 आणि 7 किती, तर हे 13 आणि 7 20. तर काय किती रुपये लागतील 13 मोबाईल साठी, एक मोबाईलची किंमत 16,000 रुपये. तर 13 मोबाईल घ्यायसाठी किती रुपये लागतील, तर एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष, तर 2,08,000 रुपये आपल्याला काय लागतील, मोबाईल घ्यायला लागतील. ठीक आहे, किती 2,08,000 रुपये आपल्याला 13 मोबाईल घेण्यासाठी लागतील, जेव्हा एका मोबाईलची किंमत किती 16,000 रुपये असेल तर. ओके, प्रश्न क्रमांक 14 काय, तर एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील. तर त्याच्यासाठी खूप सोपी ट्रिक आहे, MDH. ठीक आहे, तुम्ही MDH मसाले खाल्लेच असाल. ठीक आहे, MDH हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, मॅन, त्याच्यानंतर डेज आणि हे काय सॉरी हे मंथ, डे आणि ह्युमन. बरोबर आहे. तर माणसं किती 5 माणसं. ठीक आहे, खुरपणी किती किती दिवसात 12 दिवसात. हे किती 6 मजूर म्हणजे 6 माणसं आणि दिवस किती लागतील हे आपल्याला काढायचं आहे. ओके, बरोबर, मॅन डे आणि सॉरी मॅन डे हवर. ओके, मॅन डे आणि हवर. ठीक आहे, मॅन डे आणि हवर आहे. ठीक आहे, हे मंथ वगैरे नाही. तर हे काय एम म्हणजे मॅन, डी म्हणजे डे आणि एच म्हणजे काय हवर. MDH म्हणजे काय मॅन डे आणि हवर. ठीक आहे, तर मॅन किती आहेत 5 मजूर. मॅन एम म्हणजे काय मजूर. ठीक आहे, 5 मजूर झाले. दिवस किती झाले 12 दिवस झाले. बरोबर आहे,
आता वर तास दिले आहेत का? तास दिलेले नाहीत, त्याच्यामुळे तास निग्लेक्ट करा, काही काम नाही. इथे माणसं किती आहेत? 6 आहेत आणि दिवस किती आपल्याला काढायचा. ठीक आहे, तर सिंपल काय, 6चा भाग इथे किती जाते? 6 दुने 12, 5 दुने 10, तर किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. ठीक आहे, किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. ओके, सो एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागत असतील, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. ओके, सो उत्तर आपलं काय येईल? 10 दिवस येईल. ओके, हा, त्यानंतर काय प्रश्न क्रमांक 15, तर जया, सीमा, निखिल आणि कोण? निलेश यांनी एका व्यवसायात काय 3, 4, 7, 6 या गुणोत्तरात 3,60,000 रुपयांची काय केली? भागीदारी केली. त्यांना या व्यवहारात काय झाला? तर 12% नफा झाला. तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील? ओके, तर यांनी काय केलं? तर जया, सीमा, निखिल आणि निलेश हे 4 जण आहेत. ओके, 3, 4, 7, 6 या गुणोत्तरात त्यांनी किती? 3,60,000 रुपयांची काय भागीदारी केली. तर त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला. ओके, तर 3,60,000वर, ठीक आहे, 3,60,000वर त्यांना किती टक्के नफा झालाय? तर 12% नफा झाला. म्हणजे 100 जोडा 12 मध्ये, तर 112 भागीला 100 होतील. ठीक आहे, तर इथले 2 शून्य कटले आणि इथले 2 शून्य कटले. ठीक आहे, आता 112चा 36 मध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर 112 गुणिला 36 आपण करून घेऊ. ठीक आहे, तर 6 दुने 12 किती येतील? 2, हात चालला 1, 6 1 6 आणि 1 7, 6 1 6, इथं आली फुली. ओके, त्यानंतर किती? तर 3 दुने 6 होतील, 3 1 3, 3 1 3, अशा प्रकारे आपण करायची याची बेरीज. 2 2, 6 6 12, 12 आणि 1 13, म्हणजे 6 आणि 7 किती? 13, 13 3, हात चालला 1, 6 आणि 3 9 अधिक 1 10 0, हात चालला 1, 3 अधिक 1 4, म्हणजे किती? 4032. ओके, 4032 इथे लिहा आणि उरलेले हे 2 शून्य. ओके, उरलेले 2 शून्य. ओके, तर त्यांना प्रॉफिट किती झाला? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 4,03,200 हा काय झाला? त्यांना नफा झालेला आहे. ठीक आहे, हा 12% नफा झाला. तर आता काय, निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील? आपल्याला हे काढायचं आहे. आता आधी यांची सिंपल बेरीज करून घ्या. 4 आणि 3 किती? 7, 7 7 14, 14 आणि 6 20. ओके, हे किती झाले? 20. तर 20चा भाग जर आपण इथे दिला तर हे 0 शी 0 कटले. आता 2चा भाग 4 मध्ये, तर म्हणजे बे दुने 4. ठीक आहे, 0 वरून आला पुन्हा एक 0. ठीक आहे, ते इथे पुन्हा एक 0 येईल. हा, त्याच्यानंतर काय? बे 1 बे, बे 1 बे, सॉरी, हा 3 आहे. बे 1 बे, 3 मधून 2 गेला 1, वरून आले 2. ठीक आहे, हे किती झाले मग? बे छकम 12. ठीक आहे, बे छकम 12, वरून आला पुन्हा एक 0. ओके, आणि हे किती झालं? बे 0 0. ठीक आहे, 2120,160. ठीक आहे, तर एक रेशो कितीचा मिळेल आपल्याला? 20,160चा हा एक रेशो मिळेल. ठीक आहे, तर आपल्याला काढायचं काय होतं? तर निखिलच्या वाट्याला, निखिल किती नंबरवर आहे? 3ऱ्या नंबरवरचा निखिल, 3ऱ्या नंबरवरचा निखिल. तर काय करायचं? 20,160 गुणिला 7 करायचे. काय? 20,160 गुणिला काय करायचे? तर 7 करायचे. ठीक आहे, ते काय होईल? सिंपल काय करू आपण? याचा गुणाकार करू. 7 0 0, 7 चक्कम 42, 2 हातचे आले 4. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? 7 1 7, 7 आणि 4 किती? 1101, हात चालला 1. ओके, त्याच्यानंतर काय? 7 0 0, वरून आला 1 आणि 7 दुने 14. तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. तर 1,41,120 हे काय? तर निखिलच्या वाट्याला रुपये मिळतील. तर निखिलला किती रुपये मिळाले? तर 1,41,120 हे काय? निखिलला रुपये मिळालेले आहेत. हे उत्तर आपलं येईल. ठीक आहे, किती? 1,41,120 हे आपलं उत्तर येईल. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 काय? तर अशोकने दशादशे 8 दराने बँकेत काय 25,000 रुपये 3 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले, तर त्याला एकूण किती व्याज मिळेल? ठीक आहे, तर व्याज मिळेल म्हणजे काय? सिंपल इंटरेस्ट आपल्याला काय आहे? सरळ व्याज. सरळ व्याजचा फॉर्म्युला काय? तर P × R × N डिवायडेड बाय 100. ठीक आहे, तर तुम्ही याला कसं लक्षात ठेवू शकता? मुद्दल, दर आणि साल. मुदसा, काय? मुदसा तुम्ही लक्षात ठेवू शकता. मुदसा भागीला काय? 100. ओके, सो आता इथं व्हॅल्यू काय काय दिली ते आपण पाहू. मुद्दल किती दिली आहे? 25,000 रुपये. 25,000 रुपये काय आपली मुद्दल आहे. दर किती दिलाय? तर 8% हा दर आहे 3 वर्षासाठी. ठीक आहे, भागीला काय करू आपण? 100 करू. तर काय इथले 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. सिंपल. आता काय करू आपण? 8 3 24 आणि 25 याचा गुणाकार करू. ठीक आहे, 250 गुणिला 8 गुणिला 3. तर आपण आधी काय करू? तर 25 8. तुम्हाला जर 25चा पाडा असेल तर खूपच मस्त. ठीक आहे,
तर 25 किती 200 आणि उरलेला 1 0 गुणिला किती 3 तर 2 3 6 म्हणजे हे 6000. तर काय होईल आपली सरळ व्याज किती येईल तर 6000 रुपये आपली काय येते सरळ व्याज देईल. ओके किती रुपयावर 25,000 रुपये मुद्दल होती 3 वर्षासाठी ठेवीसाठी. रेट किती होता तर आपला 8% होता. तर त्याला एकूण किती व्याज मिळाले तर 6000 रुपये एवढे व्याज मिळाले. ओके तर उत्तर काय 6000 हे उत्तर येईल. त्यानंतर काय तर प्रश्न क्रमांक 17. एका बैलगाडीच्या काय चाकाचा व्यास किती आहे 1.4 मीटर ठीक आहे 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील ठीक आहे. तर चाकाचे किती फेरे होतील आपल्याला काढायचं ठीक आहे. तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. डिस्टन्स इज इक्वल टू 2 पाय एन आणि आर ठीक आहे. तर एन जे आहे त्याला काय म्हणतो आपण फेरे. फेरे म्हणजे काय रिव्होल्यूशन ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये रिव्होल्यूशन्स किंवा त्याला मराठीत काय म्हणतात तर फेरे ठीक आहे. फेरे किंवा रिव्होल्यूशन्स. ओके सो आता काय इथं मीटर आहे आणि इथे किलोमीटर आहे. तर सिंपल काय मीटर आहे इथं किलोमीटर आहे ठीक आहे. तर मीटर मीटर ठीक आहे पण हा किलो कशासाठी पाहिजे मग आता आपण किलोला कसं हटवायचं ठीक आहे. तर किलोसाठी काय तर 10 टू द पॉवर 3 लक्षात ठेवा ठीक आहे. 10 टू द पॉवर किती 3 लक्षात ठेवा याचा अर्थ किलो होतो ठीक आहे. किलो ठीक आहे किलो. मीटरसाठी 10 टू द पॉवर -3 लिहितो आपण. ओके 10 टू द पॉवर 2 लिहितो. ओके तर डिस्टन्स किती आहे 1.1 किलोमीटर आहे. ओके 1.1 किलोमीटर तर मी याला लिहितो 1.1 इंटू 10 टू द पॉवर 3 असा लिहितो ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय 2 पायची व्हॅल्यू काय तर 22/7. ओके एन आपल्याला काढायचा आहे एन आपल्याला काढायचा आहे. ओके आणि आर म्हणजे काय तर रेडियस ठीक आहे. व्यास म्हणजे काय होते रेडियस. व्यास म्हणजे काय तर रेडियस. ओके व्यास दिलाय ना आपल्याला काय रेडियस पाहिजे इथे ठीक आहे. आणि इथं काय व्यास दिलाय व्यास नाही तर त्रिज्या. त्रिज्या म्हणजे काय होते तर त्रिज्या म्हणजे रेडियस होईल ठीक आहे. त्रिज्या म्हणजे रेडियस होईल. ओके सो 1.4 च्या काय करायला लागेल आपल्याला हाफ करावे लागेल. तर 1/4 च्या हाफ काय होईल तर 0.7 किती होईल 0.7 हे झाली आपली रेडियस. ओके आणि व्यास म्हणजे काय होते तर डायमीटर होईल. ओके सो आता बघा काय खूप कठीण कॅल्क्युलेशन आहे. तर हा पॉईंट आहे याला मी इकडे मूव्ह करतो आणि हा पॉईंट आहे याला सुद्धा इकडे मूव्ह करतो ठीक आहे. पॉईंट मूव्ह केला तर ते काय दोन्ही पॉईंट कटून जातील. ओके हा पॉईंट कटला आणि हा पॉईंट सुद्धा कटला. तिथे काय राहील 11 इंटू 10 टू द पॉवर 3 इज इक्वल टू काय 2 इंटू 22 डिवायडेड बाय 7 इंटू नंबर ऑफ रेव्होल्यूशन आपल्याला काढायचं फेर आहे आणि किती इथे किती राहिले 7 ठीक आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायला खूप इझी जाईल. 7 7 कटले. ओके 11चा भाग डायरेक्ट एवढे जातो 22 मध्ये जातो कितीदा 2दा ठीक आहे. बेदुने 4 झाले ठीक आहे. बेदुने किती 4 झाले. ओके सो इथे काय 4 आणि एन फक्त उरले. ओके आणि इकडे किती 10 टू द पॉवर 3 म्हणजे किती हे 1000 झाले. ओके सो आपण आता 4चा भाग 1000 मध्ये देऊ किती जाईल 4 दुने 8 4 दुने काय 4 दुने 8. ओके ठीक आहे इकडे करतो मी याचा भाग का तर काय 4 दुने 8 उरले किती 2 वर 4 पंचे 20 ठीक आहे. आणि 20 20 गेला किती 0 वरून आला 1 0 ठीक आहे. तर 4 0 0 ठीक आहे. तर उत्तर किती येईल 205 ठीक आहे. तर फेरे किती होतील 250 हे एवढे फेरे होतील. किती 250 हे काय आपलं उत्तर येईल ठीक आहे. तर काय एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील तर किती फेरे होतील 250 फेरे होतील. तर 250 काय तुमचं उत्तर येईल. ओके त्यानंतर काय प्रश्न क्रमांक 18 ठीक आहे. बसचा वेग काय तर ताशी 48 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला तिला किती 5 तास लागतात. किती 5 तास लागतात. बसचा वेग जो आहे तो ताशी 8 किलोमीटरने काय कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील. ओके आता बसचा वेग ठीक आहे स्पीड किती आहे बसची 48 किलोमीटर प्रति तास ठीक आहे किलोमीटर पर हवर. तर आता काय एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला किती तास लागतात तर टाइम किती लागतोय 5 तास लागत आहे ठीक आहे. तर बसचा वेग आता आता एवढा लागत तिने 48च्या स्पीडने 5 तासात किती डिस्टन्स कव्हर केला असेल तर डिस्टन्स इज इक्वल टू काय स्पीड इंटू टाइम म्हणजे काय अंतर बरोबर काय तर तुमचा वेग गुणिला वेळ. ओके सो आपल्याला अंतर काढू आधी
तर स्पीड किती आपली 48 आणि आपला टाइम किती आहे तर 5 तास. ओके, तर 48 गुणिला 5 गुणाकार कसा करायचा? 5 चौ 20 करा, 8चा एक शून्य द्यायचे फक्त, 5 8 40, तर हे किती आले 240. ओके, तर डिस्टन्स किती झाला आपला 240 किलोमीटर, हे काय झालं आपलं अंतर झालं. ओके, आता काय करायचं आपल्याला, बघा आता काय 8ने स्पीड आपण आता कमी करू. आधी किती होती? आधी होती आपली 48 किलोमीटर प्रति तास एवढा वेग होता. आता आपण 8 कमी करू, तर आता आपला वेग किती होईल? आधी किती होता? 48 होता. आपण आता 8 किलोमीटर प्रति तास हा जो वेग आहे कमी केला, तर आता आपला वेग किती होईल? 40 किलोमीटर प्रति तास हा काय होईल आपला वेग होईल. ठीक आहे. सो आता काय 40 किलोमीटर प्रति तासाने तेवढ्याच प्रवासाला किती अंतर लागेल? तेवढ्याच प्रवासाला म्हणजे किती? डिस्टन्स किती आपला 240, स्पीड आपली आता 40 झाली, तर टाइम किती लागेल, काय आपल्याला वेळ किती लागेल हे काढायचं आहे. ठीक आहे, तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर डिस्टन्स किती आपला 240. ओके, त्यानंतर स्पीड किती आहे आपली? आपण किती कमी केली? 8ने कमी केली, तर आपला आता स्पीड किती आहे तर 40 किलोमीटर प्रति तास. तर आपल्याला काय काढायचं आहे? टाइम काढायचं आहे. ओके, सो आता काय 0 0 कटला, 4चा भाग 24 मध्ये किती जाईल? 4चा पाडा म्हणा 24 पर्यंत, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 6 24, तर किती वेळ लागेल? 6 तास लागतील. किती टाइम किती होईल तर 6 तास लागतील. ओके, 6 तास लागतील. ठीक आहे, तर आपला प्रश्न काय होता की बसचा वेग ताशी 48 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 5 तास लागतात. ओके, तर बसचा वेग ताशी 8 किलोमीटरने कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील? ठीक आहे, आधी स्पीड 48 होती, 5च्या स्पीडने आपण गेलो, फॉर्म्युला डीएसटी. ठीक आहे, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम, म्हणजे अंतर बरोबर काय वेग गुणिला वेळ. ओके, सो 48 आपली स्पीड होती, 5च्या स्पीडने आपण आपला 5 तासात गेलो तर किती किलोमीटर पोहोचलो? 240 किलोमीटर पोहोचलो. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय ते, आपली जी स्पीड होती आधी 48ची, तर त्याच्यामधून काय आपल्याला 8 किलोमीटर प्रति तास ही वेग काय करायचे? वजा करायचे, म्हणजे आपली स्पीड किती होईल आता नवीन 40 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, आता 40 किलोमीटर प्रति तास ही जी स्पीड आहे, आपण 240 किलोमीटरने गेला तर किती वेळात पोहोचू आपण? तर 6 तासामध्ये आपण पोहोचू. त्याच्यामुळे 6 तास हे काय येईल आपलं उत्तर येईल. ओके, त्यानंतर काय प्रश्न क्रमांक 19, काय तर याला सरळ रूप द्यायचं आहे आपल्याला. काय द्यायचं? प्रश्न क्रमांक 19 काय तर सरळ रूप द्या. ओके, सो काय 2 × x - 3 इज इक्वल टू 3/5 इंटू इन ब्रॅकेट x + 4, तर x ची व्हॅल्यू काय आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर काय 2 कंसामध्ये काय x - 3. ठीक आहे, x - 3 बरोबर 3 5 ब्रॅकेटमध्ये काय, तर याच्यामध्ये काही नसेल तर काय असते तर गुणाकाराचं चिन्ह असते. ठीक आहे, काही नसेल तर काय असते? गुणाकाराचं चिन्ह असते. ब्रॅकेटमध्ये काय तर कंसामध्ये काय तर x + 4, तर x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके, तो सिंपल आपण काय करू, याचा नाही याच्यासोबत गुणाकार करू. तर आता पहा, हा 2 आहे, x - 3 याचा गुणाकार कसा, तर हा 2 गुणिला x. ठीक आहे, 2 गुणिला x म्हणजे काय 2x होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 2 या 3 सोबत गुणाकार होईल. ठीक आहे, आणि वजाचे चिन्ह आधी, तर वजाचं चिन्ह देऊ आपण. 2 गुणिला 3 म्हणजे किती 6. ओके, त्याच्यानंतर मग आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3 5 आणि x + 4. ठीक आहे, हा कधी जे भागाकार मध्ये असते, काय भागाकार मध्ये असते, त्याला आपण काय करायचं इकडे गुणाकार मध्ये घेऊन जायचं. काय करायचं? भागाकारची गुणाकार मध्ये घेऊन जायचं. जे काही संख्या भागाकार मध्ये त्याला आपण गुणाकार मध्ये घेऊन जायचं. ठीक, इकडे काय होईल मग 5 हा जो भागाकार मध्ये इकडे गेला गुणाकार मध्ये होईल 2x - 6. ओके, आणि इकडे काय तर 3x + 4. ठीक आहे, आता आपला गुणाकार करायला सोपी जाईल. ओके, आता यांच्यामध्ये काय नाही म्हणजे गुणाकारचं चिन्ह आहे. ठीक आहे, काय म्हणजे काही नाही म्हणजे काय गुणाकारचं चिन्ह आहे. तर काय 5 2 10x होईल, 5 6, आता हा 5 वजा बाकी आहे, तर वजा बाकी लिहावं लागेल. हा 5चा गुणाकार आधी आपण याच्यासोबत केला, आता 5चा गुणाकार कोणासोबत करू? या 6 सोबत, म्हणजे 5 6 किती होतील 30 होतील. ठीक आहे, त्यानंतर हा याच्यामध्ये काय गुणाकार आहे. ठीक आहे, काही नाही म्हणजे काय गुणाकार आहे. 3 × x काय होईल 3x होईल, प्लसचं चिन्ह द्या आधी. ठीक आहे, आता इथे मायनस, काय इथं मायनस असल्यामुळे आपण मायनसचं चिन्ह दिलं, आता इथं प्लसचं चिन्ह असल्यामुळे आपण इथं काय प्लस देऊ. ओके, सो 3 गुणिला 4, 3 गुणिला 4 म्हणजे किती 3 चौक 12. ठीक आहे, 3 चौक किती 12. तर आता काय करायचं, तर पहा आधी पहा मोठी संख्या x ला लागून मोठी संख्या कुठे आहे? इथे मोठी संख्या आहे आणि इथे लहान संख्या आहे. तर लहान संख्येला काय करायचं? मोठ्या संख्येकडे घेऊन यायचं. लहान संख्येला काय करायचं? मोठ्या संख्येकडे घेऊन यायचं. ठीक आहे, इथे 10x आहे. आता ही संख्या जी लहान संख्या ही काय प्लस मध्ये आहे, तर इकडे आल्यावर ती काय होईल मायनस होईल. तर ठीक आहे, हे प्लस आहे तर इकडे आल्यावर काय होईल -3x होईल. ओके,
त्यानंतर आता ही जी मायनस संख्या आहे इकडे घेऊन जा, ठीक आहे. 12 प्लस आहे तर प्लसच राहू द्या, आणि ही जे मायनस संख्या इकडे आल्यावर काय होईल, प्लस होईल. काय होईल, प्लस होईल. सो -30 इकडे आल्यावर काय होईल, +30 होईल. ओके. आता खूप सिंपल कॅल्क्युलेशन. तर 10 मधून 3 गेले किती राहिले, 7x राहिले. ओके. आणि 12 अधिक 30, ठीक आहे. 12 अधिक 30 किती, तर हा 2 0 म्हणजे 2 राहील, आणि 3 अधिक 1 किती, 4 म्हणजे किती झालं, 42. तर x इज इक्वल टू, आता हे जे 7 आहेत गुणाकार मध्ये आहे तर इकडे गेल्यावर काय होईल, भागाकार म्हणजे 42 भागीला 7. ठीक आहे. तर 42 भागीला 7. आता 7चा पाडा आपण 42 येईपर्यंत म्हटलं तर काय होईल, 7 छक्कम 42. 7 छक्कम काय होईल, 42. ठीक आहे. तर x किती मिळेल आपल्याला, 6 मिळेल. ठीक आहे. x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती, तर x ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 6 मिळेल. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 काय, तर एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या. ओके. दुसऱ्या सामन्यात त्याने किती, 257 धावा काढल्या. तर तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या, तर त्याच्या सामन्यातील धावाची सरासरी ही 230 होईल. ओके. किती, 230 होईल. तर आपल्याला सरासरीचा प्रश्न आहे, सरासरी आपल्याला काढायची आहे. सरासरी म्हणजे त्याला आपण एव्हरेज म्हणतो. ठीक आहे. तर सरासरी आपल्याला काढायची आहे. ओके. सो आता त्याचे किती सामने झाले आहेत, 3 सामने झाले आहेत. पहिला सामना, दुसरा सामना आणि तिसरा सामना. ठीक आहे. टोटल सामने किती झाले, 3 सामने झाले. तर धावांची सरासरी किती आहे, 230 आहे. ठीक आहे. टोटल सरासरी दिली आहे 230. ओके. त्यानंतर आता त्या पहिल्या सामन्यामध्ये त्याने 180 धावा काढल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने किती, 257 धावा काढल्या. तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या, तर तिसऱ्या सामन्याला आपण x पकडू. ठीक आहे. तिसऱ्या सामन्याला काय पकडू आपण, x पकडू. टोटल 3. आता काय करायचं, तर 3 भागाकार मध्ये, तर इकडे गेल्या गुणाकार मध्ये. ठीक आहे. तर 230 गुणिला 3, 3 0 0, 3 3 9 आणि 3 2 6 म्हणजे किती, 690 येईल इकडे, 690. हे भागाकार होता, इकडे आपण गेल्या तर गुणाकार होईल. ठीक आहे. त्या भागाकाराला जर इकडे लिहिलं तर याचा गुणाकार होईल. ओके. आता 180 अधिक 257 किती होतील, 257 अधिक 180. तर 7 7 किती, 7 7, 8 5 13 3, हात चालला 1, 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4 म्हणजे किती, 437. ओके. तर इथे लिहिले 437 प्लस x. तर आता काय करायचं, आपल्याला x काढायचा आहे. बरोबर आहे. ती धाव संख्या आहे, ही जी धाव संख्या आहे तिसऱ्या सामन्यातली, हे आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, या 437 ला काय करावं लागेल, 437 ला 690 मधून काय करावं लागेल, वजा करावे लागेल. ओके. सो मी करतो, 690 वजा 437. ओके. सो काय, हे 10 0 मधून 7 जात नाही म्हणजे आपल्याला उसने घ्यावे लागतील 9 कडून. तर 9 कडे राहिले 8, 10 मधून 7 गेले राहिले 3, 8तून 3 गेले किती राहिले, तर 5, आणि 6 मधून 4 गेले किती, 2. तर त्याच्या तिसऱ्या धावातील धावसंख्या किती होईल, तिसऱ्या सामन्यातील त्याची धावसंख्या किती होईल, 253. किती, 253 ही त्याच्या तिसऱ्या धावातील संख्या होईल. ओके. तर प्रश्न काय होता आपला, एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात किती 180 धावा काढल्या. दुसऱ्या सामन्यात किती त्याने 257 धावा काढल्या. पहिल्या सामन्यात 180, तिसऱ्या धावामध्ये त्याने तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या आपल्याला माहित नाही, x आपल्याला काढायचं होतं. ठीक आहे. तर त्याचे सामन्यातील धावांची सरासरी जी आहे, ठीक आहे, सरासरी हे किती आहे, 230 आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने मग आपण काय केलं, 3चा गुणाकार 230 सोबत केला. त्याच्यानंतर आपल्याला 690 मिळाले. या दोघांची बेरीज केली, आपल्याला किती, 437 मिळाले, आणि x आपल्याला काढायचं होतं. मग आपण काय केलं, तर हे 437 प्लस मध्ये इकडे गेल्यावर काय होतील, मायनस मध्ये होती. ठीक आहे. मग 690 मधून 437 गेले, किती मिळाले आपले, 253. म्हणजे तिसऱ्या सामन्यातील त्याची धावसंख्या किती होती, तर 253 होती. ठीक आहे. तर हे आपलं उत्तर आलेलं आहे, 253. आता गणिताचे प्रश्न झाल्यानंतर आता आपण काय बुद्धिमत्ताचे प्रश्न पाहू. ठीक आहे. सो AZY BY XZ CXW VU आणि रिजनिंगच्या प्रश्नामध्ये काय, तर प्रश्न पाल्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये एक आयडिया यायला हवी. ठीक आहे. आता इथे बघा, AZY इथे किती अक्षर आहेत, 3 अक्षर आहेत. BY XZ इथे किती आहेत, BY XW 4 अक्षर आहेत. 1 2 3 4 5 अक्षर आहेत. 1 2 3 4 5 6 अक्षर आहेत. तर समोर किती यायला अक्षर पाहिजे, तर 7 अक्षर यायला पाहिजे. तर ऑप्शन मध्ये 7 अक्षर कुठे आहेत, 1 2 3 4 5 6 7 इथे आहे. ओके. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 इथे पण आहेत. ठीक आहे, 2 तर आले.
1 2 3 4 5 6 हे उत्तर येईल का? तिसऱ्या नंबरचं उत्तर कधीच येणार नाही. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याकडे 75% चान्स आहे. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, आता आपल्याकडे किती 3 ऑप्शन उरलेले आहेत. ओके, आता त्याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय का? व्ही दिसतंय. ठीक आहे, इथे यू आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला दुसऱ्या नंबरवर काय येईल हे चेक करावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानुसार काय आपला एक ऑप्शन कटून जाईल. ठीक आहे, तर आपण काय दुसऱ्या नंबर फोकस करा. पहिल्या नंबर फोकस करायचा आहे का? नाही. तर इथे काय झेड आहे दुसऱ्या नंबरवर. ठीक आहे, इथे काय वाय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे काय एक्स आहे, इथे काय डब्ल्यू आहे. बघा डब्ल्यू एक्स वाय झेड, तर काय एस टी यू. ठीक आहे, मग काय येईल दुसऱ्या नंबरवर यू एस टी यू व्ही सॉरी व्ही. ठीक आहे, व्ही नंतर काय डब्ल्यू येईल. ठीक आहे, व्ही नंतर काय डब्ल्यू. तर दुसऱ्या नंबर काय व्ही, म्हणजे आपला पहिला ऑप्शन कटला. ओके, आता आपल्याकडे काय राहिले 2 ऑप्शन राहिले. ठीक आहे, तर ईव्हीयू इथे पण आहे. आता हा जर आपल्याला समजला, ठीक आहे, किती नंबरवर 4 नंबरवरचा 4 नंबरवरचा जर गेम आपल्याला समजला तर आपलं काय उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, आता 4 नंबर पहा, इथे 4 नंबरवर काय यू आहे, इथे 4 नंबरवर काय व्ही आहे आणि इथे 4 नंबरवर काय डब्ल्यू आहे. ठीक आहे, तर हा एस टी यू व्ही डब्ल्यू. ठीक आहे, तर एस टी टी नंतर काय टी नंतर यू नंतर व्ही नंतर डब्ल्यू. तर टी कुठं आहे पहा, टी कुठं आहे तर 4थ्या नंबरला टी आहे. तर हा आर आपला कटला, म्हणजे आपलं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक 4 काय आपलं उत्तर येईल आपला EVUTSRQ. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करा. ठीक आहे, पूर्ण सॉल्व्ह करत बसायचं का नाही, तर आपल्या त्याच्यामध्ये खूप टाइम जाईल. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही त्याला सॉल्व्ह करा. ओके, आता त्याच्यानंतर काय, तर जर स्टेशन हा शब्द आपण कसा ATSTNOI असा लिहिला तर चेन्नई हा शब्द आपण कसा लिहा. ठीक आहे, तर पहा इथं तुम्हाला सिमिलॅरिटी दिसत आहे, तशी सिमिलॅरिटी कुठे दिसत आहे तर इथे दिसत आहे. बरोबर आहे, सारखेच आहेत, फक्त काय त्यांचा क्रम इकडून तिकडे झालेला आहे. तर आपण काय करू, आधी स्टेशन लिहून घेऊ. काय करू, स्टेशन लिहून घेऊ. ओके, त्यानंतर मग हा जो कोड आहे त्याला कोडिंग आणि डिकोडिंग म्हणतात. ओके, ATSTNOI. ओके, तर आता बघा काय झालाय, तर हा जो एस पहिला आहे तिसऱ्या नंबरवरती गेला, तिसऱ्या नंबरचा वेळ इकडे आला आणि हा टी असा राहिला. ठीक आहे, त्याच्यानंतर काय झालं, तर हा जो टी आहे तो जशाचा तसा जाग्यावरती आहे. ओके, त्याच्यानंतर काय, तर आयच्या जागी आय गेला, एनच्या जागी एन असा झाला आणि ओ मधात जशाचा तसा. ठीक आहे, तशाच प्रकारे आपण आता काय करू, चेन्नईचं करू. ठीक आहे, CHENNAI. ओके, सो सी इथे येईल, ई इथे येईल आणि एच इथे येईल. बरोबर, आणि मधातला जो एन आहे तो एन जसा तसा राहील. हा एन इथे येईल, आय हा इथे येईल आणि ए जशाचा तसा. ठीक आहे, आता पहा EHC इथं आहे, EHC इथं आहे. ठीक आहे, म्हणजे 2 ऑप्शन आपले कटले. त्याच्यानंतर काय मधामध्ये एन इथं आहे, इथे आहे. त्याच्यानंतर IAN कुठं आहे, IAN म्हणजे हे आपला क्रमांक प्रश्न काय ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जर पाण्याला निळे म्हटले. ठीक आहे, पाण्याला काय म्हटले, निळे म्हटले. निळ्याला काय म्हटले, काळे म्हटले. निळ्याला काय म्हटले, काळे म्हटले. काळ्याला काय म्हटले, तर लाल म्हटले. ओके, लालला काय म्हटले, पिवळे म्हटले. पिवळ्याला काय म्हटले, तर हिरवे म्हटले. ठीक आहे, हिरवे म्हटले. हिरव्याला काय, हिरव्याला आपण पांढरे म्हटले. पांढऱ्याला आपण काय म्हटले, जांभूळ म्हटले. ठीक आहे, पांढऱ्याला काय म्हटलं, जांभळे म्हटले. तर दुधाचा रंग कसा असेल. ठीक आहे, दुधाचा रंग कसा असेल. ठीक आहे, आपण आता काय इथून घेऊ, कारण की हिरव्याला आपण काय म्हटलं, पांढरं म्हटलं. ठीक आहे, पांढऱ्याला आपण काय म्हटलं, पांढरा म्हणजे काय तर जांभळा. पांढरा म्हणजे काय तर जांभळा. तर मला सांगा दुधाचा रंग काय असतो, पांढरा असतो. ठीक आहे, पण इथं पांढरा म्हणजे काय होते, जांभळा होते. म्हणजे दुधाचा रंग कसा येईल, जांभळा. कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे, तर दुधाचा रंग कसा येईल, जांभळा येईल. ओके, प्रश्न क्रमांक 4 आता 30 आहे, 75 आहे, 36 आहे, 69, 42, 42, 63. आता 2 क्वेश्चन मार्क दिलेले आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये डिफरन्स मला दिसतंय का, डायरेक्ट जर आपण एक संख्या सोडून एक जर फोकस केला तर 30 नंतर डायरेक्ट 36 आले आहे, 36 नंतर 42, 42 नंतर काय हे आपण काढू शकतो. तर 30 नंतर 36 म्हणजे काय +6 8 झाले. ठीक आहे, 36 नंतर 42 म्हणजे काय झाले +6 8 झाले.
32 आपला 42 मध्ये जर आपण 6 ऍड केले तर 42 प्लस 6 किती होतील? 48 होतील. तर 48 आहेत का ऑप्शन मध्ये? 48 48 48 48 चारही ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण काय करू? 75 नंतर 69 आले म्हणजे काय झालं इथं? 6 ची वजा झाली आहे. ठीक आहे. 6 काय झाल्यात? मायनस झाल्यात. पुन्हा आता काय 69 म्हणून आपण जर 63 काढले पुन्हा मायनस 6 वजा झालेले आहे. आता 63 मधून आपण काय करू? पुन्हा 6 वजा करू. ठीक आहे. तर 63 मधून 3 गेले 60. ठीक आहे. 63 मधून 3 गेले किती झाले? 60. पुन्हा आपण 3 मायनस करू म्हणजे किती होतील? 57. किती? 57. सो 48 आणि 57 कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. ठीक आहे. तर 48 आणि 57 हे आपला उत्तर येईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता काय पॉइंट मध्ये आहे. 19.25 नंतर काय? 20.50 आले. 20.50 नंतर किती? 22.50 आले. नंतर 23.75. त्याच्यानंतर 25.75. आता इथे कितीची इन्क्रीमेंट होत आहे बघा. आता 19.25 आणि 20.50 याचा जर आपण फरक काढला. ठीक आहे. 20.50 मायनस 19.25. ओके. तर 50 मधून 25 गेले किती राहिले? 25 राहिले. ओके. आणि 20 मधून 19 गेले म्हणजे किती राहिला? 1. म्हणजे 1.25 ची पहिल्यांदा काय झाली? इन्क्रीमेंट झाली आहे तिथे. ओके. त्याच्यानंतर आता काय? 20.50 आणि 22.50 मध्ये कितीची इन्क्रीमेंट झाली पाहू? 22.50 आणि 20.50 याच्यामध्ये कितीची इन्क्रीमेंट झाली आहे? तर हे 0 आणि हे 2 म्हणजे इथे किती झाली आहे? 2 ची इन्क्रीमेंट झालेली आहे. ओके. इथं 1.25 झाली, इथं 2 ची इन्क्रीमेंट झाली. आता त्याच्यानंतर काय? 23.75 मायनस 22.50 याच्यामध्ये कितीची इन्क्रीमेंट झाली आहे? 5शी 5 7 मधून 5 गेले 2 आणि 23 मधून काय 22 गेले तर किती राहिले? 1 म्हणजे पुन्हा काय झाला? 1.25 ची इथे इन्क्रीमेंट झाली आहे. 1.25. ठीक आहे. आता जर हा क्रम समजून घेतला तर आधी 1.25 झालाय, मग 2, मग 1.25, मग पुन्हा किती होईल? 2 ची इन्क्रीमेंट. इथे किती झाली आहे? 2 ची इन्क्रीमेंट. आता पुन्हा कितीची इन्क्रीमेंट होईल? तर 1.25 ची इन्क्रीमेंट होईल. तर ठीक आहे. हा पॅटर्न आपल्याला समजून घ्यावा लागेल. ओके. तर आता आपण काय करू? सिंपल 25.75 मध्ये काय 1.25 8 करू म्हणजे काय होईल? 5 5 10 0 हात चालला 1. 7 अधिक 1 8 8 ने 2 10 0 हात चालला 1 इथं पॉइंट राहील. 5 अधिक 1 6 ने 1 7 आणि आले वरून 2 म्हणजे उत्तर किती येईल आपलं? 27. ठीक आहे. 5 5 10 0 हात चालला 1. ओके. 7 अधिक 1 8 8 न हे 2 10 0 हात चालला 1. 5 आणि 1 6 अधिक 1 7 आणि हे 2. ठीक आहे. तर 1.25 आपला एड करायचं ना. इथे कितीची इन्क्रीमेंट झाली? 1.25 ची इन्क्रीमेंट झाली आहे. इथे काय झाली? तर 2 ची इन्क्रीमेंट झालेली आहे. याच्यामध्ये काय तर 1.25 ची पुन्हा इन्क्रीमेंट झाली आहे. बरोबर आहे. 23.75 मधून जर आपण हे काढले तरी काय 5 राहतील. हे 2 आणि हे 23 मधून 22 गेले तर किती राहिले? 1 राहिला. बरोबर आहे. तर 1.25 इथे मग 2 ची इन्क्रीमेंट झालेली आहे. बरोबर. तर याच्यामध्ये काय 1.25 ची इन्क्रीमेंट होईल. तर 25 आणि 75 हे झाले किती? 100 म्हणजे 100च होते. ठीक आहे. मग हे 0 वरता आला हे 25 ने 1 26 ने 1 27 तर 27 हे उत्तर यायला पाहिजे होतं. ठीक आहे. तर हे ऑप्शन कुठेतरी गडबड झाले. तर 27 हे काय येईल? आपलं उत्तर येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय तर दिलेल्या शब्दाचा संच कोणता ते वेन आकृतीने दाखवता येईल. ठीक आहे. आता महिला, विधवा आणि माता. ठीक आहे. महिला, विधवा आणि माता. आता मला सांगा सगळ्या महिलांच्या अंदर या सगळ्या महिला झाल्या. या सगळ्या महिलांमध्ये एक तर विधवा पण आहेत आणि एक तर माता पण आहेत. ठीक आहे. ठीक आहे. एक आकृती झाली. पण तुम्ही पुन्हा एक आकृती काढू शकता की हे टोटल महिला आहेत. आता काही ज्या महिला आहेत त्या विधवा राहू शकतात, काही माता ज्या आहेत त्या विधवा पण राहू शकतात. ठीक आहे. काही माता ज्या आहेत त्या विधवा पण राहू शकतात. तर अशा प्रकारची आकृती कुठे आहे? तर आकृती क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. ओके. ठीक आहे. त्या काय झाल्या? पूर्ण महिला झाल्या. त्या पूर्ण महिलेच्या अंदर ज्या माता काही माता ह्या ज्या त्या विधवा आहेत. ठीक आहे. काही माता ज्या आहेत त्या काय आहेत? तर विधवा सुद्धा आहेत. ओके. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. त्यानंतर काय तर प्रश्न क्रमांक 7. ओके. खालील विधाने व अनुमाने यांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा. ओके. तर विधान दिले आपल्याला आणि त्याचं काय आपल्याला अनुमान काढायचं आहे. तर काय काही झाडे ही जीप आहेत. आता काही झाडे ही काय आहेत? तर जीप आहेत असं लिहू शकता तुम्ही. काही झाडे काय जीप आहेत. सर्व जीप दगड आहेत. सर्व जीप हे काय आहेत? तर दगड आहेत. ओके. सर्व जीप काय आहेत? दगड आहेत. ओके. सो आता आपल्याला अनुमान दिले आहेत तर त्या अनुमानापैकी कोणते बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. काही झाडे दगड आहेत,
काही झाडे दगड आहेत का, तर हो काही झाडे काय आहेत, दगड आहेत. म्हणजे पहिलं वाक्य हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर काय, काही दगड झाडे आहेत, काही दगड झाडे आहेत, हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे. ठीक आहे. सर्व दगड जीप आहेत, सगळी जीप दगड आहे, पण सगळे दगड जीप आहे का, नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. ओके. त्याच्यानंतर काय तर लास्ट, काही जीप दगड आहेत, काही जीप दगड आहे. ठीक आहे. सर्व जीप दगड आहेत आणि काही जीप सुद्धा काय दगड आहे. त्याच्यामुळे काय तर पहिले, तिसरे आणि चौथे स्टेटमेंट काय बरोबर आहेत. सॉरी, पहिले, दुसरे आणि चौथे स्टेटमेंट बरोबर आहे. तर चुकीचे कोणते आहे, तर तिसरे स्टेटमेंट हे काय चुकीचे आहे. ओके. त्यानंतर मग प्रश्न क्रमांक 8. 2 एप्रिल 2023 या दिवशी काय होता, तर रविवार असेल. तर 2 एप्रिल 2033 रोजी कोणता वार असेल. पहा मित्रांनो, कोणत्याही वर्षाचा जर याच्यामध्ये तुम्ही +6 केला तर यावर्षी जो दिवस आहे तो समोर सुद्धा काय तोच दिवस असेल. ठीक आहे. आता समजा आता सुरू आहे 2025. ठीक आहे. तर 25 मध्ये +6 केले तुम्ही, म्हणजे काय 2025 + 6 किती, 2031 ला सुद्धा काय यावर्षी जो दिवस होता पहिला 1 जानेवारीला, किंवा आता तुम्ही जो दिवस पकडा तो सेम 2031 ला सुद्धा रिपीटेड कॅलेंडर. ठीक आहे. आता हे काय रिपीटेड कॅलेंडरची सिरीज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर +11 जर तुम्ही केले तर तुम्हाला काय मिळेल, रिपीटेड दिवस मिळेल. ओके. आता 2 एप्रिल 2023, 2 एप्रिल 2023. ओके. 2 काय 2 एप्रिल 2023. ठीक आहे. तर तुम्ही आपण आता याच्यामध्ये 11 वर्ष एड करू, म्हणजे काय 2 एप्रिल 2000 किती 23 झाले ना, 34. ठीक आहे. 11 वर्ष म्हणजे 34 होईल. तर आता कोणता दिवस आहे, रविवार आहे. तर 2034 मध्ये सुद्धा कोणता दिवस राहील, रविवार राहील. ठीक आहे. रविवार राहील. ठीक आहे. तर त्याच्या काय करायचं आपण एक दिवस, आता 2033चा काढायचं आपल्याला, काय 2033चं काढायचं आहे. कितीचं, 2033 आपल्याला काढायचं आहे. तर आता काय आहे 2034 मध्ये रविवार आहे, तर त्याच्या आपण काय करायचं, एक दिवस मागे यायचं. काय एक दिवस मागे यायचं. तर कोणता दिवस येईल, शनिवार हा दिवस येईल. ठीक आहे. 2033चा 2 एप्रिल 2033चा दिवस कोणता येईल, तर शनिवार येईल. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही सोडवा, जास्त फॉर्म्युला लावायची गरज नाही तेवढे, कारण की कोड वगैरे लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे सिंपल तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. 6 + 11 + 11 + 28. ठीक आहे. हा कोड लक्षात ठेवा, म्हणजे काय तुम्हाला रिपीटेड इयर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. या कोडने. ठीक आहे. 6 वर्ष एड करा, नाही तर मग 11 वर्ष एड करा, 11 वर्ष एड करा. आणि जर मग त्या माहित असेल मला 1 वर्ष आपण जर पुढे गेलं तर काय आपल्याला 1 दिवस वाढून मिळतो. ठीक आहे. दर वर्षात काय 1 वर्ष वाढतो. ओके. आणि लीप इयर असेल तर 2 दिवस वाढतात. लीप इयर असेल तर काय होतात, 2 दिवस वाढतात. आणि लीप इयर कसं काढतो आपण, 4चा भाग द्यायचा, त्यानंतर आपल्याला काय लीप इयर मिळून जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो. ठीक आहे. वाचत बसलो असताना माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीवरील खिडकीतून प्रकाश आत येत होता. ठीक आहे. आता ही झाली आपली लायब्ररी. ठीक आहे. ही झाली माझी चेअर. इथे मी काय अभ्यास करायला बसलेलो होतो. ठीक आहे. इकडे मी पाहतो. ठीक आहे. तर मी इथे अभ्यास करायला बसलेलो होतो. तर काय माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीवरील खिडकीतून, माझी आता डावी बाजू कोणती, ही माझ्या डाव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश आत येत होता. ठीक आहे. तर इथून काय येत होता, प्रकाश आत येत होता. ओके. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल, ठीक आहे, पप्पू लक्षात ठेवा, प पू. ठीक आहे. तर ही कोणती दिशा झाली, पूर्व दिशा. ठीक आहे. हा झाला प आणि हा झाला प, पू, पप्पू. ठीक आहे. हा पश्चिम आणि हा पूर्व. पप्पू लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज मारणार नाही. सो काय, जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार, आता ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर वाचताना माझे तोंड कोणत्या दिशेस होते. ठीक आहे. तर सूर्य कुठून उगवतो, पूर्वेकडून उगवतो. तर पूर्वेकडून याला प्रकाश इथे मिळत आहे. बरोबर आहे. तर काय म्हणताय, माझ्या डाव्या बाजूला. ठीक आहे. तर हा इथे अभ्यास करत आहे. ठीक आहे. तर हा प्रकाश इथून आला खिडकीतून, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, तर सिंपल कोणत्या दिशेला, त्याचे तोंड उत्तर दिशेला आहे. तर त्याच्यामुळे काय उत्तर येईल, उत्तर दिशा हे आपला उत्तर येईल. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 काय, तर एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. ठीक आहे. एका शेतात काय 20 कोंबड्या आहेत, त्यानंतर 15 गायी आहेत व काही गुराखी उभे आहेत. ठीक आहे. सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. तर
त्या ठिकाणी किती गुराखी असतील. ओके, सो काय एका शेतामध्ये 20 कोंबड्या, मी कोंबड्याला X मानतो, प्लस 15 गाई त्यांना Y मानतो, आणि काही गुराखी त्यांना Z मानतो. ठीक आहे, तर हे उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या, आता सर्वांचे पाय म्हणजे कोंबडीचे किती पाय, 2 पाय, गायचे किती, 4 पाय, म्हणजे 15 गुणिले 4, आणि माणसाचे किती पाय, तर 2 पाय. ठीक आहे, तर काही गुराखी आहेत म्हणजे X गुराखी आहेत, तर त्याचे किती पाय, 2 पाय. ओके, तर किती, 20 दुने 40, 15 चौ 60, आणि प्लस 2x. ओके, त्यानंतर प्रश्न काय म्हणता की आता या सर्वांच्या काय डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा, आता डोके किती, तिघाचे 3 डोके. ठीक आहे, आता 20 कोंबड्या आहेत, तर 20 कोंबडीचे किती डोके, 20 कोंबड्याचे 20 डोके. ठीक आहे, त्याच्यानंतर 15 गायच्या 15 डोके होतील, आणि काही माणसं आहेत तर आपल्याला काय माहित नाही. ठीक आहे, काही माणसाचे डोके म्हणजे माणसाचं डोकं किती, एकच. ओके, ठीक आहे, तर काही माणसाचं डोकं, ठीक आहे, प्रत्येकाचं एकच डोकं, तर 20 कोंबड्याचे 20 डोके, 15 गायचे 15 डोके, आणि माणसाचे आता काही डोके आहेत. ठीक आहे, तर माणसाचा एकच डोका असतो. ठीक आहे, तर काय म्हणताय की डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा, काय डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा कोणाची संख्या, सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही डोक्यापेक्षा कितीने जास्त आहे, तर 70 ने जास्त आहे, अशी इक्वेशन तयार होईल. ठीक आहे, तर आता काय याची बेरीज करायचं, 4 अधिक 60, 40 अधिक 60 किती, तर 100 झाले, प्लस 2x इज इक्वल टू हे किती, 20 अधिक 15 म्हणजे किती, 35, प्लस x इन ब्रॅकेट प्लस 70. ओके, तर आता काय करतो मी, हे 70 प्लस मध्ये आहेत. ठीक आहे, 35 अधिक 70 यांची बेरीज करतो. ठीक आहे, ब्रॅकेटचा आता काही विषय नाही राहिला. ठीक आहे, 35 अधिक 70 किती होतील, 5 5, आणि हे 7 ने 3 10, म्हणजे 105 अधिक x. ठीक आहे, आणि इकडे किती, 100 प्लस 2x. आता मी काय करतो, हा x आहे इकडे घेऊन येतो, म्हणजे किती होतील, 2x मायनस x, इकडे 105 आहे, आणि प्लस मध्ये इकडे घेऊन गेला काय होईल, मायनस होईल. ठीक आहे, काय होईल, मायनस होईल. सो आता 2x मधून x गेले किती, तर x राहिले, तर 105 मधून 100 गेले तर किती राहिले, 5. तर x म्हणजे काय होते, गुराखी. तर गुराखीची संख्या किती झाली, तर आपली एकूण गुराखी किती, तर गुराखाची संख्या किती असेल, तर 5 ही असेल. ठीक आहे, तर तुम्ही एकदा याला स्टॉप करून एकदा सोडून पहा, खूप सोपी आहे, काय नाही. एका शेतात काय 20 कोंबड्या होत्या, आपण त्याला 20 एक घेतलं, 15 गाय होत्या तर 15 वाय घेतलं, आणि काही गुराखी होते. ठीक आहे, तर काही गुराखी आपल्याला माहित नाही म्हणून आपण Z दिलं. ओके, सो आता 20 कोंबड्या, तर एका आता काय पाय म्हणतात, काय त्यांच्या पायांची एकत्रित संख्या. ठीक आहे, तर कोंबड्याचे किती पाय, 2 पाय, तर 20 दुने 40. ठीक आहे, त्यानंतर 15 गाई, तर 15 गायचे एका गायचे पाय किती, 4, तर 15 गुणिले 4 करायचं. ठीक आहे, आता काय म्हणतात त्याच्यानंतर काही गुराखी आपल्याला माहित आहेत का, नाही, तर x घेऊ, आणि त्यांचे पाय किती, 2. ठीक आहे, तर 20 दुने 40 होतील, 15 चौ 60 होतील, आणि हे 2x. ठीक आहे, आता याला बरोबर केलं आपण, काय म्हणताय की सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. का कोणाची संख्या, पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येने किती, 70 जास्त आहे. ओके, तर कोंबड्याचे डोके किती, 20, गायचे डोके किती, 15, आणि माणसाचं डोकं किती, 1. आपल्याला माणसं गुराखी माहित आहे का, नाही माहित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याचं सिंपल कॅल्क्युलेशन इक्वेशन मध्ये मांडलं, सर्वांची बेरीज केली. ठीक आहे, बेरीज नंतर कॅल्क्युलेशन नंतर आपल्याला काय गुराखीची संख्या मिळाली, किती, 5 ही गुराखीची संख्या मिळालेली आहे. ठीक आहे, तर एकूण गुराखी किती होते त्या ठिकाणी, तर 5 हे काय होते, गुराखी होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण रायगड पोलीस भरती या पेपरचे मॅथ आणि रिझनिंग याचे संपूर्ण विश्लेषण केले आहे, आणि जीएचं जे अनालिसिस आहे ते मी बार्टीच्या व्हिडिओमध्ये टाकले आहे, ते तिथून तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय आपण संपूर्ण रायगडचे जे प्रश्न आलेले होते मॅथ रिझनिंगचे, त्या संपूर्ण प्रश्नाचं काय अनालिसिस बघितलं. ठीक आहे, तर अशाच प्रकारे आपण प्रत्येक जिल्ह्याचे काय 36 जिल्ह्याचे जेवढे पेपर झाले आहेत पोलीस भरतीचे PYQ, ते सगळेच पेपरचे आपण विश्लेषण यानंतर रोज घेऊन येऊ. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचा एखादी पोलीस भरतीचा ग्रुप असेल तर तिथे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्राला सुद्धा फायदा होईल. ठीक आहे, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी जे काही नवीन व्हिडिओ आता पोलीस भरती संबंधित टाकेल. ठीक आहे, PYQचे जे काही असतील, GH क्वेश्चन असतील, मॅथ रिझनिंग, सगळे PYQ पेपर 36 जिल्ह्याचे. ठीक आहे, तर ते मी तेव्हा युट्यूबवर टाकेन, तर सगळ्यात पहिले तुम्हाला अपडेट येईल. ठीक आहे, त्याच्यामुळे काय तुमचं पुन्हा नॉलेज वाढेल. ठीक आहे, आणि मी तुम्हाला पुन्हा शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगेन कशा प्रकारे आपण शॉर्टली प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, जर तर ठीक आहे मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.